श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी अशी सेवा आणि एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत, जो आपल्याला एकत्रित करायचा आहे. तो आपल्याला सप्तमीच्या दिवशी करायचा आहे. पण जर तुम्हाला सप्तमीच्या दिवशी जमलं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी देखील करू शकतात, किंवा दसऱ्याच्या दिवशी सकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कवड्या लागणार आहे. बघा, कवडी फार महाग मिळत नाही. जिथे पूजा साहित्य मिळतं त्या ठिकाणी कवडी तुम्हाला आरामात मिळून जाईल. तर अशा प्रकारच्या कवड्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहे. आता ज्यांच्याकडे ऑलरेडी देवघरामध्ये कवड्या आहे, कारण हा कवडीचा उपाय आपण पहिल्यांदा बघत नाही, तर यापूर्वी देखील कवडी संबंधीचे व्हिडिओ आपण बनवलेले आहे. जसं की लक्ष्मीपूजनाला देखील ही सेवा सांगितलेली होती. आणि त्या जर कवड्या तुमच्याकडे असतील, तुमच्या देवघरात असतील किंवा तुम्ही तिजोरीत ठेवलेल्या असतील आणि त्या कवड्या जर तुम्ही घेतल्या ना ह्या उपायासाठी किंवा सेवेसाठी, तरीही चालणार आहे. पण ज्यांच्याकडे कवड्या नाही त्यांनी मात्र 7 कवड्या आणायच्या आहे. आता घरामध्ये 5च कवड्या आहे, मग त्याच्यावर करू का? तर हे बघा, शक्यतो अजून 2 कवड्या आणण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला हा उपाय सप्तमीला करायचा आहे, 7व्या माळीला करायचा आहे. त्यामुळे 7 कवड्या घ्यायच्या आहे. पण नाही शक्य झालं तर तुम्ही 5 कवड्या घेतल्या तरीही चालतील. आता ह्या कवड्या जुन्या असू द्या किंवा नव्या असू द्या, त्या तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. आता धुतल्यानंतर त्या पुसून घ्यायच्या आहे आणि पुसल्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची. त्या प्लेटवर एकतर लाल रंगाचं वस्त्र अंथरा किंवा मग थोडेसे तांदूळ टाका आणि त्या तांदळावर आपल्याला ह्या कवड्या ठेवायच्या आहे. आता तुम्ही वस्त्र अंथरलं तरीही तुम्हाला थोड्याशा अक्षता, थोडेसे तांदूळ त्या ठिकाणी टाकायचेच आहे आणि त्यावर ह्या कवड्या आपल्याला ठेवून द्यायच्या आहे. कवड्या ठेवल्यानंतर आपल्याला लक्ष्मी माताची आराधना करायची आहे, कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. आणि हा जो काही उपाय, ही जी काही सेवा करत आहे त्यामध्ये मला फलश्रुती मिळू दे अशा प्रकारे प्रार्थना करायची. आणि जी काही आता सेवा सांगत आहे ती सेवा आपल्याला त्या कवड्यांवर करायची आहे. तर सेवा कुठल्या करायच्या आहे? तर सर्वप्रथम या कवड्यांना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या. पांढऱ्या रंगाचा फूल असेल तर फूल देखील अर्पण करायचं. कवड्या घेताना पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्या. पांढऱ्याही मिळतात, पिवळ्याही मिळतात. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कवड्या घेऊ शकतात. आता हळदी कुंकू, फूल, अक्षता अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला काही सेवा करायच्या आहे, ज्या सेवा आपण प्रामुख्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेल्या आहे. इथून मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या सेवा ऐकलेल्या असतील. तर सर्वप्रथम आपल्याला एकदा श्री सुक्तम म्हणायचं आहे. एकदा श्री सुक्तम म्हणायचं, एकदा पुरुष सुक्तम म्हणायचं. बघा, श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तम. तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या काही सेवा बघायला मिळतील. पण नसेल तर मग तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही मोबाईलवर देखील बघू शकतात. तर सर्वप्रथम श्री सुक्तम म्हणायचं, त्यानंतर पुरुष सुक्तम म्हणायचं, त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. संस्कृत म्हणा, प्राकृत म्हणा, बघा ते देखील नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे. ह्या 3 सेवा झाल्यानंतर तुम्हाला 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस नवार्णव मंत्र आणि 16 वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र बघा, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. विष्णू गायत्री मंत्र बघा, ओम नारायणाय विघ्नहे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. नवार्णव मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. आणि कुबेर मंत्र, ओम श्रीम ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः. हा मंत्र जर तुम्हाला मोठा वाटत असेल तर तुम्ही श्री कुबेराय नमः असं म्हटलं तरीही चालणार आहे. पण हा जो मंत्र आहे किंवा हे 4ही मंत्र जे आहे ते प्रत्येकी 16 वेळेसच आपल्याला म्हणायचे आहे. आता ह्या मंत्रांची जर दररोज आपल्या घरामध्ये 1 माळ झाली ना तर आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते. पण आपण विविध प्रकारच्या सेवा करत असतो आणि मग आपलं दैनंदिन जे रुटीन आहे ते सांभाळताना आणि सगळ्या सेवा करत असताना आपल्या काही गोष्टी राहून जातात. जर तुम्हाला रोज करणं शक्य होत नसेल तर कमीत कमी शुक्रवारी तरी तुम्ही अशा प्रकारचे हे मंत्र म्हणून बघा. खूप छान असा सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये दिसून येईल. तर असो, ह्या सेवेसाठी किंवा ह्या कवड्यांच्या उपायासाठी तुम्हाला हे मंत्र म्हणून घ्यायचे आहे. आता तुमचे 4ही मंत्र म्हणून झालेले आहे. एकदा श्री सुक्तम, पुरुष सुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्र देखील म्हणून झालेलं आहे. या सगळ्या सेवा केल्यानंतर तुम्हाला त्या कवड्यांना दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुपाचं निरांजन ओवाळायचं आहे. आता एक गोष्ट सांगायची राहिली की कवड्यांची पूजा करण्या अगोदर एक तुपाचा दिवा आपल्याला अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग ह्या बाकीच्या गोष्टी सांगितल्या त्याला सुरुवात करायची आहे. कारण कुठलीही सेवा, कुठलाही उपाय
दिव्याविना अपुरा असतो, कारण दिवा म्हटलं तर आपली सेवा पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो. कुठलीही सेवा ही अग्निदेवतेच्या साक्षीने होत असते, म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करा आणि त्यानंतर ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या करायला सुरुवात करा. अशा पद्धतीने तुम्हाला ही छोटीशी गोष्ट करायची आहे किंवा छोटासा उपाय, छोट्याशा सेवा करायच्या आहे. या सेवा करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी अर्धा तास, जास्तीत जास्त फार तर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा जर श्रीसूक्तम पुरुषसूक्तम वाचत असाल तर तुम्हाला फार तर पाऊण तास लागू शकतो. तर एवढा वेळ तुम्ही दिवसभरामध्ये कधीही काढा किंवा उद्या काढा किंवा जेव्हा तुम्हाला दसऱ्यापर्यंत शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही ह्या सेवा करू शकतात. कारण आता ह्या कवड्यांना आपण सिद्ध केलेलं आहे. फक्त कवडी आणायची, पाकिटात ठेवायची, तिजोरीमध्ये ठेवायची आणि मग चमत्कारिक बदल दिसतील असं नाही. तोपर्यंत ती फक्त वस्तू असते. आपण अगदी देवांचे फोटो, देवांच्या मूर्ती जरी घेतो ना तर त्या फक्त मूर्ती आणि फोटो असतात. जेव्हा आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यामध्ये दैवत्व प्राप्त होत असतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचे लाभ मिळत असतात. म्हणून अशा प्रकारे ह्या कवड्या आपल्याला सिद्ध करून घ्यायच्या आहे. आता ह्या कवड्या आपण देवघरामध्ये स्थापित केल्या आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला ह्या कवड्या उचलून घ्यायच्या आहे. एकतर तुम्ही ह्या कवड्या पोटली बनवून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा तशाच तुम्हाला देवघरामध्ये तांदळामध्ये राहू द्यायच्या असतील तर तुम्ही देवाऱ्यात देखील ठेवू शकतात. पण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमचा देवारा छोटा आहे आणि मग देवांच्याही मूर्ती आणि ह्या सगळ्या वस्तू ठेवायला जागा अपुरी पडते. तसं जर होत असेल तर तुम्ही तिजोरीत ठेवा आणि जेव्हा जेव्हा पौर्णिमा, जेव्हा जेव्हा अमावस्या किंवा एखादा शुक्रवार पाहून तुम्ही त्या कवड्या बाहेर काढायच्या आणि आता सांगितल्याप्रमाणे सेवा करायची. जसं जसं तुम्ही त्यावर सेवा करणार आहात तसं तसं त्या कवड्या त्यांचे चमत्कारिक बदल दाखवणार आहे. फक्त वस्तू आणून ठेवू नका. मग त्यामध्ये श्रीयंत्र असू द्या, कवड्या असू द्या किंवा अन्य कुठलंही यंत्र असू द्या, ते फक्त आणून ठेवल्याने आपल्या घरात पैसा येत नाही. तर त्यासाठी आपल्याला त्या सिद्ध कराव्या लागतात. वारंवार त्यावर पूजा करावी लागते, तेव्हा कुठे त्या चार्ज होत असतात. आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे कष्ट आहे ते देखील आपल्याला प्रामाणिकपणे करावे लागतात. मग ती नोकरी असू द्या, व्यवसाय असू द्या, यामध्ये पूर्ण मन लावून आपल्याला काम करायचं आहे, कष्ट करायचे आहे. जेव्हा मन लावून आपण काम करतो, कष्ट करतो, तेव्हा त्या कष्टाचं चीज होण्यासाठी, त्या कष्टाला फळ मिळण्यासाठी अशा प्रकारे दैवी शक्तीची आपल्याला साथ मिळत असते. तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. सप्तमीच्या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू लागतील. कारण कवडी म्हटलं तर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. किंवा कुठल्याही देवीच्या मंदिरात तुम्ही जा, देवीच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ ही आवर्जून घातलेली असते. त्यामुळे अशा प्रकारची जर देवीची प्रिय वस्तू आपण आपल्या जवळ ठेवली, तिजोरीत ठेवली किंवा देवघरात ठेवली, त्यातली त्यात ती सिद्ध करून जर ठेवली तर निश्चितच आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल दिसूनच येतात. फक्त ह्या गोष्टी करत असताना विश्वास ठेवा आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी संयम ठेवा. कारण काही गोष्टी संयम ठेवूनच आपल्याला मिळत असतात. आणि त्यातली त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्य ठेवा. सेवेमध्ये जेव्हा तुम्ही सातत्य ठेवतात तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडू लागतात किंवा पॉझिटिव्ह असे बदल आपल्याला दिसून येतात. त्यामुळे स्वामी भक्त हो, 7 कवड्यांचा हा प्रभावी उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. आणि यापूर्वी जर कोणी हा उपाय केलेला असेल, त्याला अनुभव आलेले असतील तर त्यांनी कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्यामुळे इतरांना देखील त्याचे सकारात्मक काय जे बदल होतात ते दिसून येतील किंवा तुमच्यामुळे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन मिळायला मदत होईल. तर असो स्वामी भक्त हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपण तुमची ताई हे नवीन चॅनल चालू केलेलं आहे. त्यामध्ये आपलं डेली रुटीन असणार आहे किंवा आपले जे काही स्वामी सूत्रवर व्हिडिओ येत असतात त्यासंबंधी प्रश्न उत्तरं देखील असणार आहे. तर ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या तुमची ताई ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूबवर जर तुम्ही सर्च केलं तुमची ताई तर तुमच्यासमोर ते चॅनल येईल, त्याला भेट द्या, तेही व्हिडिओ बघा आणि ह्या चॅनलला जसं प्रेम देतात तसं त्याही चॅनलला द्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.